दरवेळी रक्षाबंधन आलं की आपण मिठाई बाहेरून आणतो. मग काही जिमवाले दादा असतात जे शुगर नाही खात, गूळ पण नाही खात आणि शुगरवाल्यांना पण शुगर चालतच नाही. त्यामुळे ना बेस्ट ऑप्शन शोधून काढलं आहे. काय करायचं आहे, सगळ्यात आधी ना आपल्याला काजू घ्यायचं आहे. काजू, बदाम आपल्याला जेवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे ना तेवढं घेऊ शकता. कमी जास्त प्रमाण करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता. मी फक्त काजू आणि बदाम घेतलेत. छान बारीक असे मोठे मोठे काप करून घेतले. जास्त पण बारीक नाही करायचं. आता कढई ठेवली. कढईमध्ये सुरुवातीला ना आपण खसखस 2 चमचे टाकलं आणि आपल्याला परतून घ्यायचं 1-2 मिनटं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. सुरुवातीला आपण हे का भाजून घेतले, कारण आपल्याला आता ड्रायफ्रूट्स भाजायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा तुपाचा वापर करायचा आहे. 1च चमचा तूप लागणार आहे आपल्याला. संपूर्ण रेसिपीमध्ये मी फक्त 2 चमचे तुपाचा वापर केला आहे. आता हे 4 मिनटं आपल्याला सतत हलवत परतवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं माहिती आहे का, आपले जे ड्रायफ्रूट्स आहे ना, महिनाभर जरी ती आपण मिठाई ठेवली ना तर त्यातला क्रंचीपणा टिकून राहतो आणि म्हणजे एक थोड्या कालावधीनंतर आपल्याला असं वाटतं ना की खूप दिवसाचे, असं काही फील होत नाही. आता परत 1 चमचा मी तूप ॲड केलं आणि यामध्ये मी खजूर टाकले. आता हे खजूरचे सीड्स मी पहिलाच काढून ठेवले होते. आता जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत ना तेवढेच आपल्याला, जेवढी वाटी घेतली आपण, अर्धी वाटी घेतली होती मी ड्रायफ्रूट्स प्रत्येकी, तर हे पण अर्धी वाटी होईल असं घेतलं आणि एक 5 मिनटं लागतात. 5 ते 7 मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं. हळूहळू हे मऊ होतं आणि गोळा व्हायला सुरू होतो. आता ह्याचा गोळा व्हायला सुरू झाला ना खजूरचा, तर त्यामध्ये आपण रोस्ट केलेले काजू बदाम टाकायचा आणि छान गोळा करून घ्यायचा. आता ह्याचे तुम्ही छोटे छोटे बॉल पण करू शकता, म्हणजे लाडू. पण आता मिठाईचं टेक्स्चर द्यायचं आहे, रक्षाबंधन येतो आहे, तर आपण ह्याला गोल असं छान, मी मार्केटमध्ये बघितला पण होता, छान असं राऊंडमध्ये केला होता. वरतून खसखस लावली होती आणि छान सिल्वर पेपर लावला होता. इतकी छान उठून दिसते सांगते तुम्हाला. तर तीच मिठाई ना मार्केटमध्ये सेम 320 रुपयाला होती पाव के जी. आणि बघा त्याच्यात निम्म्या खर्चामध्ये ना आपण पाव के जी घरातच बनवू शकतो. आणि शिवाय आपण घरात बनवले म्हणजे यात काय टाकले ते आपल्याला माहिती असतं. हे मिश्रण गरम असतं तेव्हाच मी असं छान रोल करून घेतलं, वरतून सिल्वर पेपर लावला आणि एक फ्रीजमध्ये आपल्याला 5 मिनटं ठेवायचं आहे, फक्त मिश्रण थंड होईपर्यंत. आणि थंड होऊन झाल्यानंतर आपल्याला काप मारायचे आहेत. गरम गरम केल्यानं तर थोडंसं चिकट असतं, त्यामुळे तुटू शकतं. आता मी हे छान राऊंड शेपमध्ये कट केले. बघू शकता तुम्ही काय सुंदर मिठाई दिसते. आणि ही मिठाई तुम्ही ना मार्केटमध्ये कुठल्या पण मिठाईच्या शॉपमध्ये बघितलीच असेल. कमी वेळात बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना कमी साहित्यात बनते. तर ह्या वर्षी रक्षाबंधनला अशा प्रकारे सेलिब्रेट करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.